गेला न चोराला माये माया बाप्पाला बंधू आणि बहिणीला बांधूना
या बरं का या गावाला यमगरवाडीला जेव्हा यमघरवाडीला आपणाला पै पाहुण्याने बोलवलंय बर का, त्यांनी कारण घातलंय मायेवाचं म्हणून. मायावाच्या दुधाच्या कारणानिमित्तानं भंडारवाटी दिली आपल्याला. होय शाहीर, भांडरवाटी दिल्या म्हणूनच आपण आलो ह्या यमघरवाडी गावाला. पहिल्या बारीला पहिल्याच बारीला जेव्हा आलोय बर का, म्हणून मायवाच्या दुधाच्या निमित्तानं होय कथा धरणी बनी भावंडाची त्यावेळेला या बंधूची आणि बहिणीची कथा धरायला आरेवाडी रानाला कैऱ्या युरिया बनाला. अहो तीन गावच्या शिवला वारुळाच्या मरणाला चार गावच्या मदाला माझ्या काशी लिंगाचा लग्न सोहळा चाललेला देवा. चांगल्या थाटा माटा देवा मांडू बवले घालायला. त्यावेळेला देवा मांडव बवलं घालून तिला आवा आंब्या तोरण बांधायला किळी खांब लावायला लग्नाचा सोहळा चालली आला. अरे रानाला देवा लग्नाचा मोठा सोहळा माझ्या काशीलिंग देवाचा चाललेला असायला. अशा वेळेला भगवंताच्या आगमना ध्यानाला त्यावेळेला काही देवा आलं होतं देणं मनाला माझ्या काशीलिंगाच्या बर का. अगा बाहेर लिया बघाव बाजूला समोर लिया बघाव सोत्या. समोर लिया बघाव सोत्या उभा बाबाया बघाव रावणा. मांडवाच्या दाराला सददेवा नजर जायला माझ्या काशीलिंगाची नजर या मांडवाच्या आधारात जायला. अशा वेळेला काही प्रकार देवा घडला. त्या वेळेला तेव्हा माझ्या भगवंताला मंडप सुना दिसायला लागला होता. सुना सुना या दिसात सुना सुना या दिसात बाबा या वेळेला यात दादा या टाईमा त्याच्या या ज्ञानाला घाल त्याच्या या मनाला बहीण गालाही या लग्नाला बहीण गालाही या लग्नाला शिवनाय मांडवाला शिवनाय मांडवाला एक कोणी नाय लग्नाला मंडोळ्या बांधाया बहीण पायजे बघाव लग्नाला बहीण पायजे बघाव लग्नाला बाबा आलं भगवंताच्या ध्यानाला मांडव लागला सुना सुना दिसायला माझ्या काशीलिंगानं देवा विचार केला बोलून घ्यावा माझ्या गोपान हरीला बंधवाला. बाबा हो. मांडव सुना सुना दिसायला लागला बहीण नाही लग्नाला. त्यावेळेलाच माझ्या भगवंतानं काशीलिंगानं विचार केला. अहो कुरुली नाही मांडवाला बाशिंग बांधायला होय, मग आता बहिणीला आणायला जायला पाहिजे.
मग त्या वेळेला भगवंतानं विचार केला. मला देण्याचा काही देवा विचार केला त्या ठिकाणी आला. बाबा हो. आज आपल्या कारण घातले पाहुण्यानं मायवाच, होय. पण भणी सुद्धा घेतल्या त्या बोलवून देवा. अहो कारणाला भणी पण येणार शाहीर. म्हणजे भणी शिवाय मांडवला शोभा नाही. होय. अशा वेळेला माझ्या भगवंतानं विचार केला म्हणाला. आणि विचार देवा करून माझ्या काशीलिंगानं गोपन त्या यारीला गोपन त्या यारीला हक त्याला या मारे हक त्याला या मारे गोपाल त्याय हाये गोपाल त्याय हाये त्याय हाये गोपाल त्याय हाये बाबा आई कोणा हक बाबा ऐकून गोपाला या निघून दादा दादा या मनवाना काय काम या काढ कशासाठी या लगीन त्या या गाय गा गाय बाबाय चाले गाय बाबाय चाले मला जसं माझ्या काशीलिंग देवाला गोपानाला बोलवायला माझ्या गोपानं हरीला देवा बोलवायला त्या वेळेला गोपानाला काय कायला भगवंता जवळ येईल लागला होता आपल्या बंधवाला बोलायला माझ्या काशीलिंगाला. दादा हो. कशासाठी बोलावलं काय काम काढलं जरुरी सांगावं लवकर बोलावं. त्या वेळेला माझ्या काशीलिंगाने विचार केला अरे गोपाना अरे बाबा लगीन गाय चालल्या बर का काम लई पडल्या ती मला होय. लवकर सांगा कशासाठी बोलवलं. गोपाना हा अरे दादा तुला सांगतोय माझी बहीण नाही लग्नाला मंडवला नाही सुना सुना दिसायला. जाव मुराळी हो नेगा जाव मुराळी हो नेगा
गावाच्या हे वाड्याला वाड्याला त्या जावावं अंगाला जेवण जसं या गोपानानं ऐकायला आणि ऐकून देवा त्या वेळेला जसं त्या वेळेला घरी जायला बाकरी बर का मुराड्याच्या बांधाईला मुराड्याच्या बाकरी घेऊन देवा तयार झाला होता गोपाल त्या वेळेला नंदी सजवायला नंदीवर बसायला आणि देव माझा गोपन हरी नंदीवर बसायला निघून चालला होता देवा कर्नाटक देशाला अक्कल आणायला ओय! अशा वेळेला अरे काय प्रकार शाहीर मोरल्या बाजूला निघून गेला होता कृष्णा कोयना काटाला देव माझा गोपन हरी कृष्णा कोयना काटाला जायला वारून नंदीवरनं उतरायला आंघोळ सवळ करायला नदीला पवनी घालायला स्वतः आंघोळी करायला 4 घास नदीला बर का निवत धावायला निवत जावायला देवा गोपन हरीनं 2 घास खायला निघून गेला होता मायावाच्या वाड्याला ओय! हसला गेला मारीला अकरा गाया बदोन. जसं गोपान हाक मारायला कान ऐकायला आवाज ओळखीचा वाटतोय म्हणायला ह्या वेळेला देवा माझ्या अक्का मायवानं विचार केला आली होती दरवाजाच्या तोंडाला आतल्या बाजूला तसा दरवाजा उघडायला आणि देवा दरवाजा उघडून बघते तर गोपान हरी आलाय न्यायला बंधू माझा हलाय म्हणून लागले होते विचार करायला नारद बंधूला बावळाला नेले घरवाडी आला आणि घरवाड्याला नेऊन शिना माझ्या गोपन हरीला बसायला बसकार चंदनाचा पाट टाकायला तांबी दिलं होतं यान तुळा भरायला त्या वेळेला आणि त्या वेळेला अक्का मायावा काय बोलते या माझ्या गोपन हरीला दादा हो. कस ध्यान या झालं या लय बाबा या दिवसाना आठवण या झाल्या
आठवण या झाल्या आठवण या झाल्या आठवण या झाल्या बाबा गोपाना लई दिवसाने कशी आठवण झाली ध्यान आलं बहिणीचं आला लई दिवसानं वाट्याला त्या वेळेला माझा गोपन हरी देवा काय बोलतो स्वतः आपल्या बहिणीला का मायवाला अक्का हो नालो मुराली वना तुला मध्ये या मुराली द्या या हो मुराली द्या मुरारी बाबा यो मायावा लागली विचारायला कशासाठी आला काय काम काढलं जरुरी सांगावं अक्का हा तुझ्या बंधुवाचा काचलिंग देवाचा लग्न 16 हरेवाडी रानाला खैऱ्या हिवऱ्या बनाला चाललाय चाललाय देवा मला लावून दिलंय माझ्या बंधवानं अक्काला आणायला मुराळी होऊन आलो नेला मुराळी होऊन आलो नेला तुझ्या वाचून लग्न मांडवा सुना नाही मांडवाला म्हणून आलोय तुला नेला त्या वेळेला अशा वेळेला माझ्या मायवन अंतरात जाणायला लागली आतली आत्ता मनात बोलायला लागली काय बी म्हणाला भुंबा बोलायला देवा त्या वेळेला माझा लिंग देवा आला नाही म्हणायला हुट्ट गवर शियागा शिरागा हुटावर शियागा राखायला शेळ्याला राखायला
गोपाल गोपाल अशा वेळेला माझी कांडी अक्का मायावा काय बोलत होती माझ्या गोपन हरीला त्या वेळेला देवा काय सांगायला विचार केला म्हणाला माझा काशिलिंग बंधू माझा दादा बर का स्वतः नाही मिळाला उठावणं लागला शेळ्या राखायला हक्का माझी मायावा बोलती बर का स्वतः म्हणाला बंधू माझा मला नाही न्यायला आला लागलाय उठावर न देवा शेळ्या राखायला मी सुद्धा बर का हट्टाची बर का मायवा म्हणते ती मला काय केला माझ्या अक्का मायवानं विचार केला काय बोलती आपल्या गोपन हरीला बंधवाला गोपाना हो लग्नाला आली असती बर लग्नाला आली असती पण बाबा म्हणजे येता येणार नाही मला काय येता येणार नाही एवढं माझ्या अक्कानं बोलायला माझ्या गोपन हरीला ए अक्का हो लग्नाला येत नाही म्हणते याचं कारण काय आहे मार्ग सांगते कारण हा आणि नुसतं लग्नाला येत नाही म्हणते हा काय अक्का सांगायचं अक्का बोलत होती गोपन हरीला दादाच्या दाराला हाय तोरण माझ्या घरी माझा हाय कारण कसं येवो या लग्नाला कसं येवो या लग्नाला गोपने त्या हरिया या मन्नाना उदास या मन्नाना चल्ला बाबा या निगुण चल्ला बाबा देवा हो जसं अक्कानं सांगायला मला येता येत नाही लग्नाला त्यावेळेला माझा गोपन हरी उदास उदास होयाला द्यावा त्या वेळेला त्या वेळेला मन कंपूत जायला वाईट वाटलं मनाला माझ्या गोपन हरीला द्यावा त्या वेळेला वाईट वाटलेला असायला पण येत नाही आपल्या संगती म्हणायला न जेवता चालायला गोपन हरीनं आपल्या न जेवताच निघून गोपन हरी आला आपल्या हरेवाडी रानाला अशा वेळेला निघून चालला गोपाना अरे जेव की बाबा आता कशात जेवतोय मला भुका नाही दे माझा हिरमोड झाला भुकच गेली गेल्या एवढं म्हणायला गोपानारी नंदी सोडायला त्या वेळेला माझ्या गोपन हरी नंदी सोडून शिना गोपन हरी कुठं निघून अरे नंदीवर या बघाव बघवना चाललाय बेगाया बघाव निघवना पण हरी आली
झालाय दिवाला माझा गोपान हरी निघून आला लांब दूर पली आला देवा गोपन हरी लांबून पडलेला हरिवाला देव माझा गोपन हरी निघून यायला एवढं माझ्या भगवंतानं बघायला भगवंताची सहज नजर जायला कड बनाला गोपान हरी दिसायला त्या वेळेला माझ्या भगवंताला काशीलिंगाला आनंद देवा मोठा झालेला आणि बहीण माझी माझ्या लग्नाला बहीण आली लग्नाला आनंद झाला जीवाला एवढ्या बाबा वेळात गोपान हरी आणि माझा गोपन हरी देवा जसा जवळ जवळ येईला त्या तरी टायमाला जसा जवळ आला तसं बहीण दिसेना ए गोपाना अरे बहीण बाबा कुठं गेला होता आणायला काय सांगायचं दादा तुम्हाला बघवायला लागत होता माझा गोपन हरी तुमची बहीण लय एकाड लय एकाड ए गोपाना काय झालं माझी बहीण एकाड म्हण नको अहो तुमची बहीण लय एकाड माय बाय माझी गुणाचे दैव मोठ्या मनाचे नाही बाय माझी मनाचे दैव मोठ्या माई बाय माझ्या गुणाचे दैव मोठ्या मनाचे माई बाय माझी गुणाचे दैव मोठ्या मनाचे बाबा माझ्या माय बायला माझ्या हक्काला एकाड म्हणू नको बाबा गोपन हरीला बोलत होता देव म्हणून माझी माय बायला ह्या गुणाची एवढा माझा भगवंत सांगत होता गोपन लय मोठ्या मनाची आहे होय, बाबा. होय, होय. भक्ताला पावणारी भक्तांचं काम करणारी आहे या अक्का मायवा मोठ्या हे आहे मायालोय बाबा होय. असं म्हणायला त्या वेळेला आणि त्या टायमाला बोलून बर का रे काशी गा माझ्या या लिंगान काशी गा माझ्या या लिंगान काशी गा माझ्या या लिंगान काशी गा माझ्या या लिंगान
गगनाला या दैवाला जसं भगवंतांचा अंतरा जाणायला स्वतः गेलं पाहिजे बहिणीला आणायला. त्या वेळेला देव माझा भगवंत वारूच्या पागला जायला वारू देवा शोधायला वारूला शोधायला वारू घेऊन येईला. त्या वेळेला भगवंत माझा वारू घेऊन येऊन शिना वारू कसा होता देवा वारू साती मुखाचा सोन्याच्या पकाचा जर पाणी घ्या. सुमगरान मंडल गणपयारान मंडल वारैल्या जागेला मांडल्या रिंगणाला देवानावर येताना देवानावर येताना माझ उल्हास असं गेलाय उद्या माझ्या हरियाणा येड्या माझ्या देवाला पंचमुख्या मारुगा पंचमुख्या मारुगा सारी पाय नेवरा साठीला पांढरा तू साठीला पांढरा हे शेपटाला पुशावरा शेपटाला पुशावरा पाठीवर रे साळुंका पाठीवर रे साळुंका कृपाळाला चंदना कृपाळाला चंदना मारुया देवना मारुया देवना मारुया सगवना मारुया सगवना बसवाना बसवाना बरोबर बसवाना बसवाना अल्लाह मेघानी गोनगा अल्लाह मेघानी गोनगा बाबा जसं भगवंतानं वारू सजवायला मुराड्याच्या भाकरी बांधायला माझ्या काशिलिंगाच्या मुराड्याच्या भाकरी देवा बांधून बर का जसं भगवंतानं बर का आहा निघून चालला होता वारू आणायला या अक्काला आणायला वारूर बसायला आणि देव माझा भगवंत निघून चालला होता अशा वेळेला आणि काही प्रकार देवा झाल्याला अव तांबड फुटलं कोंबड कोकाला जागा झालाय सारा गा जागा झालाय सारा गा कृष्णा कोयना मला जाऊ कोयना मला
कृष्णा पैना मला जाओ पैना मला नदीला सारी नाव नदीला सारी नाव नदीला सारी नाव नदीला सारी भाकरीचा निवद जाओ भाकरीचा निवद या नदीला सारी नाव नदीला सारी माझा भगवंत गेला होता कृष्णा कोटा काटाला पहाट 4 वाजायला कोंबडीच्या भांगाला देव माझा जाऊन पोचायला वारून उतरायला स्वतःला वारूला पवनी घालायला आणि स्वतः देवा आंघोळ सवळ करायला आणि स्वतः नेलेली होती बाकीचा निवत या नदीला धावायला देवा आपण स्वतः 2 घास खायला बाबा हो. तेव्हापासून जण जत्रा बर का आणि जण जत्रा सुधी जाते कृष्णा कृष्ण आंघोळ सवळ करून निवत बुद्धी भाकरीचा दावून शिना मग पुढे जातोय आपण बर का ह्या चिचणीश्वर नगराला अक्का माहेवाला बर का भगवंतानं हिस्सा गेला त्या वेळेला वारू सज करायला होय. भगवंतान 4 घास खाला खायला आणि त्या वेळेला देव तिरुपती होऊन शिना वरुर बसुईन हो हरी वरुर बसुईन वरुर बसुईन हो हरी वरुर बसुईन निघून चालईला हो हरी निघून चालईला निघून चालईला हो हरी निघून चालईला भगवंताना विचार केला मला वारूर बसायला वारूवर बसून देवा वारू दिला सोडून या चिचणीश्वर नगराला महादेवाच्या वाड्याला निघून वारू गेला होता हिसाब्याच्या टेकाला हिसाब्याच्या टेकाला इसाव्याच्या टेकाला जायच्या टाइमाला काय घडलं होतं महादेवाच्या वाड्याला त्या वेळेला करड्या माझ्या काना करड्या माझ्या सया बाया गोळा करायला करून बर का काही विचार केला होता या करण्या मायावाना त्या वेळेला घंडी गोळा केले होते देवा आणि जायचं होतं आला नदीला त्या वेळेला बाबा हो चित्रावळी घागर मुरडावळी चुंबळ असं वरून बाबा जायचं होतं घडणी गोळा करून आला नदीला आणि मायवा निघाली पाण्याला घागर पदर कमरेला मायवा निघाली पाण्याला घागर पदर कमरेला पाणी वे बघाव कशाला पाणी वे बघाव कशाला पाणी वे लिंबुली बागेला पाणी वे लिंबुली बागेला
मायवा निघाली पाण्याला डोंगर गागर पदर कमरेला मायवा निघाली पाण्याला पाणी वे बघाव कशाला पाणी वे नारळ बागेला पाणी माझ्या मागेला जसा काचिलिंगी सावेच्या टेकाला पळतायाला गेल्या बरोबर मायावाच्या वाड्याला काही होयाला गडणी गोळा करायला चालली होती निघून बर का पाणी आला गडणी गोळा केल्या त्या मायावा निघाली होती आला नदीला पाणी आला आणि चालली होती निघून देवा नदीला त्या वेळेला जाता जाता माझी मायवा लागली होती खंडीला बोलायला काही लागली होती बोलायला काही लागली होती सांगायला बसलेल्या सांगा सभेला त्या वेळेला हे बायानो हो हे बायानो हो मला स्वप्न पडलं या कस माझा बंधू मला मुरळे गुण आलाय नेला म्हणून लागली उद्या का बोलायला या गड्डीला अक्का व हे अक्का काय झालं स्वप्न कधी पडलं या देवा स्वप्न पडलंय पाटचार वाजायला कोंबड्याच्या भांगला कोंबड्याच्या भांगेला